पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 8 मध्ये वचन आम्हाला सांगते, जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही. जो प्रीती करत नाही तो देवाला नाही ओळखत. कारण वचन समोर सांगते, कारण देव प्रीती आहे. प्रियजन हो, आपण विचार करून पाहूया. देव देव म्हटल्यानंतर देव काय आहे? ह्या देव ह्या शब्दामध्ये देव म्हटल्याबरोबर काही असो, कोणी विश्वास करणारा असो किंवा विश्वास न करणारा असो, देव, परमेश्वर, प्रभू हे जे शब्द आहेत ते त्याच्यासाठी वापरले जातात. कोणासाठी? त्याच्यासाठी ज्याची आम्ही कल्पना करू शकत नाही. तो महान आहे, तो सर्वशक्तिमान आहे. प्रभू प्रभू म्हटल्याबरोबर त्या प्रभूचा जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये हे सर्व याचा सर्वांचा समाविष्ट आहे. प्रभू, परमेश्वर. म्हणूनच ह्या शब्दामध्ये एवढे सामर्थ्य आहे, कृपा आहे, वरदान आहे. आणि ते कोणालाही वापरता येत नाही. कोणत्याही वस्तूला हा जो शब्द आहे ते वापरल्यानं आणि ते वापरून त्याला मानल्याने ते खरं होत नाही. उदाहरणामध्ये समजा मी परमेश्वराच्या शक्ती सामर्थ्याने, परमेश्वराच्या कृपेने कार्य करतो. आणि मग काय होते, जेव्हा मी प्रभूच्या सामर्थ्याने कार्य करतो तेव्हा माझ्याद्वारे प्रभू कार्य करू शकतो. माझ्याद्वारे प्रभू चमत्कारही करू शकतो. करतो कोण? प्रभू, परमेश्वर, कारण त्याच्यामध्ये शक्ती आहे. परंतु मग लोक कोणाला पाहत आहेत? मला पाहत आहेत. मला पाहत असताना मग लोक काय म्हणतील? जीवन फादरनं केलं. अशा प्रकारे जीवन फादरनं हे केलं, जीवन फादरनं प्रार्थना केली, जीवन फादरनं चमत्कार केला. हे सत्य नाही. प्रार्थना केली हे सत्य आहे. जीवन फादरनं प्रार्थना केली आणि परमेश्वराने कार्य केलं. परमेश्वरच कार्य करतो. मग लोक कोणाला पाहतात? लोक परमेश्वराला नाही पाहत, लोक प्रभूला नाही ओळखत. लोक फक्त मी केलेलं कार्य पाहतात आणि मग माझ्यावर विश्वास ठेवतात. बापरे, जीवन फादरनं केलं. प्रियजन हो, याच्यामध्ये आपण देव ओळखला पाहिजे. देव ओळखणारे, देवावर विश्वास ठेवणारे, म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये देव येतो, देव निवास करतो. कालच्या वचनामध्ये मी एक सांगितलेलं वचन आहे, योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 15 मध्ये आम्ही वाचलेला आहोत. त्याच्यामध्ये म्हणत आहे, जो येशूवर विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये देव निवास करतो. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये निवास करण्यासाठी आपण परमेश्वराने केलेल्या योजनेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वराने केलेली योजना कोणती? की परमेश्वराने मानव जातीला तारण्यासाठी आपल्या पुत्राला पाठवले. ती परमेश्वराची योजना आहे, तारणाची योजना आहे. आणि मग जेव्हा त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि म्हणून देवाला ओळखणे फार गरजेचं आहे. प्रत्येक माणूस, ख्रिस्तीस म्हणून नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव कार्य करतो. जो मानव म्हणून जन्मला या पृथ्वीवर, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करतो. आणि परमेश्वर कार्य करताना आपण परमेश्वराला कसं ओळखायचं, किंवा परमेश्वर माझ्यामध्ये निवास करतो हे कसं आपण ओळखायचं? परमेश्वराचे गुण माझ्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवणे. काय विश्वास ठेवणे? की परमेश्वर आहे हे विश्वास ठेवणे. हे म्हणजेच
देव आमच्यामध्ये निवास करतो, जेव्हा आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आणि मग जेव्हा देव माझ्यामध्ये निवास करतो, मग काय होते, आमच्या जीवनामध्ये, आमच्या व्यवहारामध्ये देवाचे कार्य दिसून येतात. जेव्हा देव माझ्यामध्ये निवास करतो, माझा स्वभाव कसा होते, प्रेमळ. कारण देव कसा आहे, प्रीती आहे. देव प्रीती आहे. आणि जेव्हा देव माझ्यामध्ये निवास करतो, तेव्हा माझे कार्य सर्व काय काय, माझं बोलणं प्रेमळ असेल, माझा व्यवहार प्रेमळ, माझा कार्यामध्ये जे दुसऱ्यांशी जो संबंध आहे ते प्रेमाचा, क्षमा करण्याचा, दया करण्याचा, सिरजोर व्हायचा नाही, बडाई मारायचा नाही, विरोध करायचा नाही, टीका करायचा नाही, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही, सहन करण्याचा, दुःख सहन करण्याचा, हे प्रीतीचा स्वभाव आहे. आणि देवाने आम्हाला तेच शिकवलं. देवाने स्वतः आमच्यावर प्रीती केली आणि त्याने त्याच्या प्रीतीद्वारे त्याने आपल्या पुत्राला आमच्यासाठी पाठवला. म्हणजे हे देवाची फार मोठी प्रीती आहे. आणि पुत्राने काय केलं, आम्हाला वाचवण्यासाठी त्याने आपले रक्त सांडले. त्याने हू शब्द म्हटला नाही. हे आहे देवाची कृपा किंवा देवाची प्रीती, हे देवाचं प्रेम. देव आमच्याकडे कसा पाहतो, देव आमच्याकडे अशा नजरेनं पाहतो की आम्ही देवाचे लेकरे आहोत. आणि मग त्या लेकरांनी चूक केली तरी, गलत केलं तरी, वाईट मार्गाने गेलं तरी, देव माझं लेकरू आहे म्हणून क्षमा करतो. म्हणून येशू ख्रिस्ताला मारून टाकले तरी त्याने हू शब्द नाही म्हटला. येशू ख्रिस्ताला मारून टाकले, त्याला दुःख झालं, त्याने क्रूसाच्या वाटेवर जे दुःख सहन केलं, त्या सर्व वेळेस येशूच्या मनामध्ये काय होत असेल. समजा एक शिपाई मारत आहे, एक मार बसल्याबरोबर त्या येशूने काय विचार केला असेल, हा देवाचा पुत्र आहे, याला देव क्षमा करावा, हा पापापासून वाचला पाहिजे, हा मारणारा हा स्वर्गात गेला पाहिजे, हा जो मला मारत आहे तो देवाचं लेकरू आहे. त्याने कधीच असं मनामध्ये अरे हा मला मारत आहे, हे वाईट आहे किंवा असं मनामध्ये त्याने विचार सुद्धा येऊ दिला नाही, विचार सुद्धा येऊ दिला नाही. हे आहे देवाचं प्रेम, हे आहे देवाचं प्रेम. प्रियजन हो, प्रत्येक व्यक्ती जो देवाला ओळखतो, देवाला स्वीकार करतो, त्याचा स्वभाव बदलून जातो. त्यालाच म्हणतात परिवर्तन, त्यालाच म्हणतात परिवर्तन, बदलणं, स्वभाव बदलणे, प्रेमळ बनणे. कोणाला एकदम रागीट स्वभाव आहे ते बदलून जाणे म्हणजे शांत बनणे. कोणाला खोटं बोलायची सवय आहे ते बदलून एकदम सत्याला स्वीकार करणे. कोणाला चोरी करण्याची सवय आहे त्यांनी चोरी करणं सोडून देऊन देवासाठी आपल्या मेहनतीने जीवन जगणे. किंवा जे कोणी दारू किंवा वाईट व्यसनामध्ये आहे त्याने ते वाईट व्यसन सोडून देऊन देवाला स्वीकार करून देवाच्या शक्ती सामर्थ्यावर अवलंबून राहून जीवन जगणे म्हणजे देवाला स्वीकार करणे. प्रभू येशू आम्हाला हेच शिकवण्यासाठी आला आणि प्रभू येशू जगाला हाच संदेश देत आहे की तुम्ही सत्याला स्वीकार करा, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करील. सत्य काय आहे? देव आहे. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 8 वचन 32 मध्ये वाचतो. वचन सांगते सत्याला ओळखा म्हणजे सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. म्हणजे देवाला ओळखा, देवावर विश्वास ठेवा, देवाचा स्वभाव धारण करा, देवाची कृपा आत्मसात करा, देवाच्या प्रीतीमध्ये राहा म्हणजे आम्हाला वाईटापासून सुटका मिळेल. त्यालाच म्हणतात परिवर्तन, त्यालाच म्हणतात धर्म परिवर्तन, त्यालाच म्हणतात विश्वासाचं परिवर्तन, त्यालाच म्हणतात नवीन जीवन, त्यालाच म्हणतात सार्वकालिक जीवन, त्यालाच म्हणतात प्रभूचा आशीर्वाद, त्यालाच म्हणतात प्रभूला स्वीकार करणे. प्रियजन हो, आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेतो तेव्हा बाप्तिस्मा घेऊन फक्त पाण्यात बुडल्याने बाप्तिस्मा होतो असं नाही, तर त्याच्या पूर्वी, पाण्यात बुडण्याच्या पूर्वी आपलं अंतःकरण चेंज झालं पाहिजे.
अंतकरण. एखाद्या व्यक्तीचा बाप्तिस्मा झालाही नसेल तरी परंतु त्यानं आपलं सर्वस्व प्रभूला समर्पित केलेलं आहे, त्याचं अंतकरण बदल झालेला आहे, त्याने देवाला स्वीकार केलेला आहे, येशूला स्वीकार केलेला आहे, येशूची शिक्षा त्याने आत्मसात केलेला आहे, म्हणजे त्याचं परिवर्तन झालं, त्याचं परिवर्तन झालं. आणि म्हणून प्रियजन हो, आपण देवावर विश्वास ठेवूया, देवाला ओळखूया आणि देवाच्या प्रीतीला ओळखूया आणि आपण प्रीतीला ओळखून आपण आपला स्वभाव, प्रीतीचा स्वभाव, प्रेमाचा स्वभाव बनवूया.